घडलंय नाही हॉटेलवर जेव्हा आलेले होते माणसं त्यांनी मला फोटो मागितला. मग मी असा काचत फोटो द्यायला गेले की त्यांनी काच पॅक केली. पॅक केली त्यांनी लगेच घेर टाकलं. 140 स्पीडनं गाडी पळवून नेली मला. इथं बुकी घातली. पुढे काय झालं? पुढच्याला ती म्हणायची की मारायचे देशात याला मारून टाकू म्हणायचे. याच्या हात जवळ फुटत नाहीत आणि मरत नाही त्यावर सोडायचंच नाही म्हणत होती. ड्रायव्हर म्हणायला जामखेड बसतं नाही तर तिथं पुलात फेकून द्यायचं म्हणजे याला मारून टाकायचं म्हणजे. किती वाजता घडला प्रकार? 6:15 7:30च्या कोण ओळखीचे होते का तुमचे? काय नाही ना ओळखीचे नाहीत ना काय नाही. 15 दिवसात दुसरी घटना. मला धमकीचा फोन यायची एक आणि इतर विहीर मध्ये उचलून नेलं 5 किलोमीटर सिद्धेश्वरच्या पूल जे आपला वडगावचा त्याच्यावर नेऊन फेकून दिलेला आहे मला. जेवण केलं हा जेवण केलेलं होतं काय नाही. मग फोटो सगळेच मागतात म्हणून फोटो द्यायला गेलो. कारण सगळ्यांना नाराज करतात ना. सगळे फोटो मागतात म्हणून आपला सहज फोटो. त्यात एक जणांना तवा मला सोडून दिलेला. किती जण होते? काय प्रकार घडला? 5 नेमका प्रकार काय होता म्हणजे काय कशासाठी? सध्या नाही काय नाही प्रकार नाही ना काही. त्यांची आमची दुश्मनी नाही. फोटो द्या म्हणले म्हणून मी सगळ्यांनाच फोटो देतो. फोटो द्यायला गेल्यावर मला उचलून नेलं. त्यांनी मारायचंच म्हणायचं याला खलासच करायचं. कारण बुक्याही त्याच टायमाला घालतात की मारायच्या हिशोबानंच नेलं मला. पॅक करून कशा पाय न्यायचं. तुम्ही तुमच्या सुरक्षेसाठी 2 बाउन्सर ठेवलेत तरी हा प्रकार घडलाय. काय विषय? आता ती माग थांबलेले ते काय करणार? फोटो द्यायला लागलो म्हणल्यावर ते काय करणार? तर गाडीचं गेअर टाकले की 140 पण पळणार. ती तर काय पळणार आहेत का थोडी माग? काय पोलीस प्रशासनाकडे काय मागणी आहे? पोलीस प्रशासनाने मागणं आहे ते पकडून कठोरची कठोर कारवाई. गाडी हुडकूनच आणावी त्यांनी. त्यांच्यावर कठोरची कठोर कारवाई कारण मला सुरक्षा त्यांनी दिली पाहिजे. कारण की 15 दिवसात 2दा होतोय. कारण की मी गरिबीतून वरी आल्यामुळं आणि आज चांगली सेवा करतो जनतेची. 250 रुपयात का टिकतो म्हणून भरपूर हे करायला लागलेत आम्हाला. म्हणजे काय ती धंदाच करू नको म्हणायला लागलेत. असे त्यांचा हिशेबच असलेला झालेला आम्हाला. गाडीमध्ये नेताना ते 5 व्यक्तींनी तुम्हाला काय विचारलं किंवा काय बोलून वगैरे मारलं का? नाही फक्त त्यांचं एकच म्हणणं होतं की याला मारून टाकायचं. ड्रायव्हर म्हणायचं जाम केलं नेतो. 5 युक्ती होती. तुम्ही आनंद उत्सव साजरा केलाय. इंस्टाग्रामचे 400 फॉलोअर झालेत आणि अशी घटना घडते. काय होतं या संघटनेकडे? आता अशी म्हणजे आता सपोर्ट देणारा का महाराष्ट्र सपोर्ट देतोय आपल्याला. सगळेजण सपोर्ट देतात आज. पण त्या सपोर्ट मध्ये काय जाणारे बी आहेत की असं मारायचं म्हणजे हिशेब चालू आहे त्यांचा. काय जाणारे बी भरपूर आहेत. असं धमकी देणं वेगळं झालं. फोनवर धमकी दिली तिथे थोडं झालं. म्हणजे डायरेक्ट उचलून नेणं म्हणजे मारायच्या हिशोबाने 5 किलोमीटर उचलून कोणच नेऊ शकत नाही. असं मारायच्या हिशोबाने उचलून नेलंय ना मला. अडकून काचत न्यायचं म्हणजे कोणचा हिशोब होता? दरवाजामध्ये नाही अडकून. दरवाजामध्ये अडकून नेले. काही वन आहेत की माझ्या हाताला की हात बी उचलत नाही. तिथं पायाला घासले पूर्ण इथं हे आमटा फुटला माझा. मी पण चप्पल सोडलेला नाही तर आज पाय बी राहिली नसते माझी. काय मागणी आहे प्रशासनाला? परसराला एकच मागणी घ्यायला कठोर ते कठोर कारवाई झालीच पाहिजे या बारीनं. तुम्ही आता ही घटना घडल्यानंतर पोलीस स्टेशनला गेला होता काय? तिथं आम्हाला म्हणजे दवाखान्यात जाऊ. पण आम्ही सिव्हिलला आला. इथं इंजेक्शन दिलंय मला. पण आम्ही खासगीला चाललो. आम्हाला खासगीला इलाज करायला तिकडे चाललो. आम्ही जाताना हॉटेल बंद आता. हॉटेल बंद केलं. हॉटेल बंद ठेवलं. मुख्य माणूस शिटवणार मार. आता मला सांगा लवकर काय करणार? मालकाला मारायला आज बिले नंतर लवकर थोडी करणार. आज सगळं म्हणजे घरदार बिवून आहे आमचं. कवा मारून जाते ह्याची हीच नाही. पश्चात माझी एकच मागणी की मला सुरक्षा दिली पाहिजे. पहिलं हॉटेल दुसऱ्या ठिकाणी होतं. हॉटेल बदलण्याचं कारण काय होतं आणि आता इकडे आल्यानंतर हे तिथं ट्रॉफिक व्हायला लागली. पुन्हा जीवाला धोका होणे. तिथं बारीक पडलं म्हणून मोठ्या पटाक्यात आणलं होतं. पण इथं माझ्या जीवावर उठलेलं झाला. काय मग पुढं काय करणार आहे तुम्ही? काय नाही मागणी म्हणजे आता मला न्याय पाहिजे म्हणजे पाहिजे. मला ही आरोपी पकडून दिले पाहिजे. काय प्रकार घडलाय? काय मागणी? आमची मागणी एकच आहे. पोलीस प्रशासन आम्हाला भेटावं. काय प्रकार घडलाय? आमच्या बालकाला उचलून नेलं होतं. जीव मारण्यासाठी नेलं होतं. ब्रिजवर टाकून दिलं. गाडीमध्ये ओढत नेलं. ब्रिजवर टाकून दिलं. 2-3 वेळेस अशा धमके पण आलेले. तर आमची मागणी एकच आहे की पोलीस प्रशासन आम्हाला भेटावं. काय दुखापत काय झाली आता? हाताला दोन्ही लागलं. कधी एक्सरे हे काढल्याशी तर काय करणार? हात तर मोडल्यावरच वाटायला. मग मागणी काय प्रशासनाला? तिथं यावी ना आम्हाला प्रशासन मध्ये. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा.
सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.